देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं असून भाजप प्रणित एनडीए आघाडीला काठावर बहुमत मिळताना दिसतंय। सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा 272 इतका आहे। मात्र भाजप स्वबळावर बहुमताचा आकडा गाठताना दिसत नाहीये। त्यामुळेच देशाचा पंतप्रधान कोण होणार याचं उत्तर 14 जागा पटकावणारे नितीश कुमार आणि 16 जागा मिळवणारे चंद्रबाबू ठरवणार आहेत। एनडीएच्या जागांमधून या 30 जागा वजा केल्यास बहुमताचं गणित बिघडणार आहे। त्यामुळेच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पडद्यामागून हालचाली सुरू केल्यात। इंडिया आघाडीचे नेते हे अत्यंत धाडसी राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। या सगळ्या रणनीतीची सूत्र शरद पवार आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांकडून हलवली जात असल्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर इंडिया आघाडीकडून तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्रबाबू नायडू आणि संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती आहे। यापैकी इंडिया आघाडीनं नितीश कुमार यांना उपपंतप्रधान पदाची ऑफर दिल्याची चर्चा आहे। नितीश कुमार आणि तेलुगू देसम पक्षाशी शरद पवार यांनी फोनवरून संवाद साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मात्र शरद पवारांनी हे वृत्त फेटाळले। बातचीत हुई नहीं, बातचीत करने की उम्मीद है। मेरी बातचीत खाली 2 लोगों के साथ हो गई, खड़गे साहब एंड सीताराम येचुरी। उसमें फैसला होगा कि क्या किसी और को जो हमारे गठबंधन में नहीं थे उन्हें कोई न्योता दिया जाए, उन्हें कोई पद दिया जाए। कौन कौन से लोग? जैसे नीतीश कुमार जी है, जैसे चंद्रबाबू नायडू या और कोई लोग हो सकते हैं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान पुण्यातील प्रचार सभेत शरद पवार यांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला होता। ही भटकती आत्मा पंतप्रधान पदाचं स्वप्न अपूर्ण राहिल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण बिघडवत आहे अशी बोचरी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती। कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती है और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है। आता लोकसभा निवडणूक निकालानंतर मोदींनी उल्लेख केलेली हीच भटकती आत्मा एनडीएतील घटक पक्षांना हाती धरून भाजपचं तिसऱ्यांदा सत्ता सोपान गाठण्याचं स्वप्न भंग करण्याची शक्यता आहे। त्यामुळे 2019 नंतरच्या महाराष्ट्रातील राजकारणाचा एकूण पॅटर्न पाहता कोणतीही शक्यता नाकारता येऊ शकत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।